आज मी सर्वसामान्य माणसाच्या बजेटमधील पांडुरंग नगरमध्ये बनत असलेले रो हाऊस विक्रीसाठी घेऊन आलो आहे। रो हाऊसकडे येण्यासाठी हा 30 फूट साईजचा मोठा रोड आहे। या रोडला लागून या बाजूला आपण पांडुरंग नगरची ही कमान पाहू शकतात। आतमध्ये जाणारा आपण हा 30 फूट साईजचा रस्ता पाहू शकतात। हा रस्ता डायरेक्ट आपल्या रो हाऊसच्या समोर जातो। पक्का रोड आहे, बाजूला नाले आहेत, झाडे सुद्धा आहेत आणि लाईटचे पोल सुद्धा आहेत। आजूबाजूला पूर्णपणे प्लॉटिंग पडलेली आहे आणि या ठिकाणचे सर्व प्लॉट हे सुशिक्षित नोकरदार आणि अतिशय चांगले लोकांनी विकत घेतले आहेत। समोरच्या बाजूला आपण हे 5 रो हाऊस पाहू शकतात। या रो हाऊसचं काम हे 50 ते 60% कंप्लीट झालं आहे। राहिलेलं काम सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून दिलं जाईल। रो हाऊसची दिशा ही उत्तर दिशा आहे। समोर 30 फूट साईजचा मोठा रोड आहे, समोर नाली आहे आणि समोरच लाईटचे पोल सुद्धा आलेले आहेत। प्रत्येक रो हाऊस साठी सेपरेट पाण्याचा बोरवेल आहे, तसंच पाणी साठवण्यासाठी मोटरसायकलचा पाण्याचा हौद सुद्धा आहे। हे रो हाऊस जेव्हा तयार होतील तेव्हा ते कसे दिसतील याचा फोटो सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे। व्हिडिओ थांबवून आपण त्याला सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या। या रो हाऊसचा प्लॅन सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहेत। व्हिडिओ थांबवून आपण त्याला सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या। आता आपण ही रो हाऊस मधल्या बाजूने कसे बनत आहेत ते पाहणार आहेत। या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एंट्रीला मोटरसायकलचं गेट बसणार आहे, बाजूला थोडं कंपाऊंड असेल। या ठिकाणी पार्किंगसाठी मोठी जागा दिली आहे। या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी मोटरसायकलचा पाण्याचा हौद आहे। आतमध्ये एंट्री करताच मोटरसायकलचा हॉल पाहायला मिळतो। हॉलमध्ये आपल्याला टीव्ही सोफा सेटसाठी जागा दिली आहे। इंटरनली पायऱ्या आहेत। वरच्या बाजूला पूर्णपणे पीओपी करून लाईट फिटिंग सुद्धा केली जाणार आहे। समोरच्या बाजूला पहिली बेडरूम आहे। या ठिकाणी आपण बेडरूमची साईज सुद्धा पाहू शकतात। बेडरूमला व्हेंटिलेशनसाठी समोरच्या बाजूने खिडकी आहे। संपूर्ण घरामध्ये दरवाजे, टाइल्स, कलर, खिडकी, नळ फिटिंग, लाईट फिटिंग अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये बसवण्यात येणार आहे। या ठिकाणी वॉश बेसिन असेल आणि याच्या बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। बाथरूमची साईज मोठी असून व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। याच्या अगदी बाजूला मोटरसायकलचं किचन आहे। किचनमध्ये खूपच सुंदर असा किचन वाटा बनवला जाणार आहे। तसंच सामान ठेवण्यासाठी लेंटेन सुद्धा वर दिलेला आहे। या किचनमध्ये तुम्हाला एक चिमणी सुद्धा बसवून दिली जाणार आहे आणि बाथरूममध्ये एक गीझर सुद्धा बसवून दिलं जाणार आहे। या ठिकाणी या रो हाऊसचा पाण्याचा बोरवेल आहे। पार्किंग मध्ये आणि बाल्कनीमध्ये फॉल सिलिंग सुद्धा केली जाणार आहे। तसंच सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा प्रत्येक रो हाऊसमध्ये बसवून दिले जाणार आहेत। रो हाऊसमध्ये इन्व्हर्टर सुद्धा बसवलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवाजाला व्हिडिओ डोर कॅमेरा सुद्धा बसवला जाणार आहे। पायऱ्यांवरून वर येताच या ठिकाणी मोटरसायकलचा हॉल बनवला जाणार आहे आणि हॉलच्या अगदी बाजूला समोर मोठी बेडरूम असणार आहे, ज्याला या ठिकाणी अटॅच बाथरूम सुद्धा असणार आहे आणि समोरच्या बाजूला मोटरसायकलची एक बाल्कनी सुद्धा असणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा मोटरसायकलची बाल्कनी असणार आहे। या रो हाऊसमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत त्याचा फोटो सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे। व्हिडिओ थांबवून आपण त्याला सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या। या 5 रो हाऊस पैकी एका रो हाऊसच्या प्लॉटची साईज ही 17.2 बाय 40 म्हणजे 700 स्क्वेअर फूटचा प्लॉट एरिया आहे आणि बिल्टअप एरिया ही 1050 स्क्वेअर फूट आहे। हे रो हाऊस लातूर ते बार्शी हायवेवर निक्की बारच्या बाजूने जो पाखरसांगवी गावाकडे रस्ता जातो, बार्शी रोड पासून 1 किलोमीटर अंतरावर कातळे नगर आहे। कातळे नगरच्या अगदी बाजूला पांडुरंग नगर आहे आणि त्या पांडुरंग नगर मध्ये हे रो हाऊस बनत आहेत। या रो हाऊसच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओच्या स्क्रीनवर दिला आहे। त्यांना कॉल करा, प्रॉपर्टीला व्हिजिट करा आणि प्रॉपर्टी आजच बुक करा। या चॅनल मार्फत कोणत्याही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतले जात नाही। जाहिरातीसाठी माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।